गुड मॉर्निंग जिजू. सॉरी सर. प्रियाने थोडं अडखळत पण चेहऱ्यावर हसू ठेवत ग्रीट केलं. गुड मॉर्निंग प्रिया. सर नको, जिजू चालेल. त्याने आवाजात जरब पण चेहऱ्यावर स्मित ठेवत सांगितलं. मला कॉफी पाठव आणि पुढच्या 10 मिनिटात मला प्रेझेंटेशन माझ्यासमोर हवं. नुकत्याच तन्वीच्या ऑफिसमध्ये आलेल्या आदित्यने कॅबिनमध्ये जातानाच प्रियाला ऑर्डर दिलेल्या. हो हो. प्रिया त्याच्या स्पीडला तिची स्पीड मॅच करण्याचा प्रयत्न करत होती. अरे आदित्यराव, तुम्ही इथे? डॅडने आदित्यला ऑफिसमध्ये आलेलं बघून विचारलं. अरे आदित्यराव, तुम्ही आलात? मी आता प्रियाला तेच विचारायला तिच्या कॅबिनमध्ये कॉल केलेला तर रिसीव नाही झाला, म्हणून स्वतः आलो बघायला. काकांनी हसतच सांगितलं. तुला माहीत होतं? डॅडने काकांना विचारलं. अरे हो, ते मिस्टर मॅन्युअल आले आहेत ना मीटिंगसाठी. तनूला जमणार नाही म्हणून आदित्यराव हँडल करणार आहेत, काकांनी माहिती पुरवली. अरे वा, वेलकम वेलकम. बरं झालं आलास. तसंही सध्या बरंच काम ती सांभाळते. तुझी मदत असेल तर उत्तमच, डॅडनी आदित्यची पाठ ठोकत सांगितलं. त्याने फक्त गालात हसण्याचं काम केलं. आपण उद्या भेटतोय. उद्या लगेच? तिचा थोडा घाबरलेला आवाज. त्यात इतकं घाबरण्यासारखं काय आहे? आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटू. समोरून एकदम बिनधास्त आणि भारदस्त आवाज आला. मला नाही जमणार भेटायला उद्या. ओके, तू नको येऊस, मी येतो तुला भेटायला, गालात आलेलं हसू लपवतच तो बोलला. येच, सांगून ठेवते घरी, होणारा जावई त्याच्या होणाऱ्या बायकोला भेटायला येणार आहे, तिनेही ठणक्यात सांगितलं. होणारी बायको, होणारी जावई, ते कोण आहेत? असलं काहीही होणार नाही, मला तर लग्नच नाही करायचं, त्याने चिडवत सांगितलं. पण वातावरण खूपच तापलं. भांडत बसण्यात वेळ घालवलाच नाही, डायरेक्ट फोन कट. बापरे, जरा जास्तच झालं. पण आता हिला काय सांगू, आधीच काय गडबड चालू आहे. तो तिला काही सांगणार नाही आणि माझ्याकडून तिला समजलं हे त्याला समजलं तर बाकीच्यांना सोडून तो मला सोडवेल आधी. आता आमच्या भावी होम मिनिस्टरचा राग काढावाच लागेल, नाहीतर आम्हाला घरी नो एंट्री. मिश्किल हसत तो त्या दोघांचा फोटो बघत त्यावरून बोट फिरवत होता. दुराव्यामुळे किंचित पाणावलेल्या डोळ्यात पुन्हा भेटीची ओढ होती. आदित्य ऑफिसला आला म्हणून स्टाफ खूप खुश होता. मागे एकदा तो ऑफिसला आलेला तेव्हा तन्वीसोबत त्या दोघांची मस्ती आणि नोकझोक थोडीफार त्यांना कळलेली. त्यामुळे फ्रेंडली अशा बॉससोबत काम करायला मिळणार म्हणून सर्वच खूप खुश होते. महिला वर्ग तर तो एकदा बाहेर आला तेव्हा उगाच त्याच्या पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करत होत्या. पण त्यांचा पहिलाच प्रयत्न त्यांचा शेवटचा ठरलेला. प्रिया. आदित्यने बाजूला उभ्या असलेल्या प्रियाला थोड्या मोठ्या मोठ्या आवाजात आवाज दिला. येस जिजू. आदित्यला गुड मॉर्निंग विश करायला पुढे आलेल्या लेडीजकडे रागात नजर फिरवत प्रिया पुढे झाली. उद्याच इथे प्रॉपर प्लॅटफॉर्म बनवून घे. ज्यांना कॅटवॉक करायचा असेल त्यांना बरं पडेल, थोडंसं चिडवून तो मोठ्या आवाजात बोलला. तसं हसत पुढे आलेला महिला वर्ग आणि त्या पाठोपाठ आलेला काही पुरुष वर्ग खाली मान घालून आपल्या जागेवर गेले. त्यांच्यावर तिरका नजर टाकताच त्याने ऑफिसवर एक नजर फिरवली. तसं जे काही आपल्या जागेवर बसून वर बघत होते तेही खाली बघून कामं करू लागले. राऊंड लावून आदित्य कॅबिनमध्ये गेला. लास्ट टाईम आला तेव्हा त्याने कॅबिन बघितलं होतं, पण आता त्याने निरखून बघितलं. लॅपटॉप ओपन करून त्याने त्याचं काम सुरू केलेलं. काहीच वेळात कॉन्फरन्स रूममध्ये त्याने जेनी आणि आम्हाला प्रेझेंटेशन द्यायला लावलं. तो त्या स्टाफला ओळखत नसल्याने त्याने जसं मिस्टर मॅन्युअलसमोर प्रेझेंटेशन देणार तसंच द्यायला लावलं. त्यांच्या प्रत्येक मूव्स आणि कॉन्फिडन्स तो ऑब्झर्व करत होता. जे काही बारीक सारीक चेंजेस होते ते त्यांना समजावून अतिशय सॉफ्टली त्यांना सर्व समजावून सांगितलं.
त्यांना योग्य प्रकारे मोटिवेट करून तो परत तन्वीच्या कॅबिनमध्ये येऊन बसला. तन्वी तिच्या रूममध्ये बसून काम करत होती. आदित्य ऑफिसला गेला होता म्हणून तिला जरा जास्तच टेन्शन आलेलं. तन्वीचा ऑफिसमध्ये कामाच्या वेळी काम होत असलं तरी वातावरण अगदी फ्रेंडली होतं. आदित्यच्या ऑफिसमध्ये एकदम त्याउलट वातावरण असायचं. त्याला कोणीही कोणाशी बोललेलं अजिबात आवडायचं नाही. बाप्पा, त्या गोरिलाला थोडी बुद्धी दे रे. माझा स्टाफ त्याच्यापासून सुरक्षित ठेव. स्वतःशीच बडबड करत ती तिच्या लॅपटॉपमध्ये ऑफिसचं CCTV बघत होती. कोणाशीही काहीही न बोलता तो कॅबिनच्या दिशेने गेलेला आणि मध्येच काका आणि डॅडशी बोलला हे तिने पाहिलं. हुश. त्याला शांतपणे कॅबिनमध्ये जाताना बघून तिने एक दीर्घ श्वास घेतलेला. त्याचबरोबर आदित्य आला तेव्हा ऑफिसमध्ये पसरलेली शांतता तिच्या नजरेतून सुटली नव्हती. तिलाही थोडं बरं वाटलेलं. निदान तो ऑफिसमध्ये गेल्या गेल्या काही राडा झाला नव्हता. हा माझ्या चेअरवर का नाही बसला? नुकत्याच तिने स्वतःच्या कॅबिनमधलं CCTV ऑन केलं. त्याला समोर असलेल्या व्हिजिटर चेअरवर बसून तिला थोडं आश्चर्य वाटलं आणि नकळत कुठेतरी आनंदही झालेला. गोरिला कॉलिंग. मोबाईल व्हायब्रेट झाला तसं तिने लॅपटॉपवरची तिची नजर हटवली. हा आता का कॉल करतोय? स्वतःला विचारत तिने परत एकदा लॅपटॉपवर नजर टाकत फोन रिसीव्ह केला. हॅलो, गेट रेडी फॉर व्हिडिओ कॉन्फरन्स. हाय हॅलो न करता त्याने फोन रिसीव्ह झाल्यावर लगेच ऑर्डर सोडली. कॉन्फरन्स? विच कॉन्फरन्स? काही न कळल्याने तिने त्याला विचारलं. मॅडम, विसरलात का तुमची मीटिंग आहे आता? त्याने कुस्तिकपणे सांगितलं. हो, पण ती तुम्ही हँडल करणार आहात ना? हो, मी हँडल करणार आहे, पण तूही मीटिंग जॉईन कर. काही प्रश्न असतील तर विचार. त्याचं शांतपणे सांगणंही तिच्या चेहऱ्यावर स्माईल देऊन गेलं. व्हिडिओ कॉलने कनेक्ट व्हावं हे तिलाही सुचलं होतं, पण स्टाफसाठी कोणीतरी अनुभवी किंवा सिनियर तिकडे उपस्थित राहणं गरजेचं होतं. प्रियाने नकार दिल्यावर आदित्यचं एकच नाव तिच्या नजरेसमोर आलेलं. त्यानेही तिच्या एका कॉलवर त्याचा पूर्ण शेड्यूल चेंज करून तन्वीच्या ऑफिसला हजेरी लावलेली. प्रश्न काही तासांचा नव्हता. प्रश्न होता तो तिच्या शब्दाला मान देत तिकडे हजर राहण्याचा, जो त्याने पाळला होता. त्यात तिने समोरून व्हिडिओ कॉलचं सांगितलं असतं तर त्याच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं झालं असतं, म्हणून तिने तो विषय काढला नव्हता. पण त्याने समोरून व्हिडिओ कॉलचं सांगितल्याने तिला खूप आनंद झालेला. काम तिचं होतं ज्यासाठी तो नकार देऊ शकत होता, पण त्याने नकार न देता तिलाही तिच्याच कामात सहभागी होण्यासाठी सांगितलं होतं. मी प्रियाला सांगितलं आहे तयारी करायला, सो तयार राहा. तसंही तुला परत परत ते सांगत बसायला मला वेळ नाही. जे असेल ते एकदाच बघ. त्याने सांगून तिचं काहीही न ऐकता फोन ठेवून दिला. काय माणूस आहे, मला ऑर्डर सोडतो. अडला हरी गोरिलाचे पाय धरी, असं काहीसं झालं आहे माझं. रागात धुसपुसत ती स्वतःला शांत करत होती. तिचा हा राग वरवरचा आहे हे तिलाही माहीत होतं. तिने लगेच प्रियाला कॉल केला. काय मॅडम, कसं वाटतंय नवीन बॉसच्या राज्यात? काहीसं हसत तिने प्रियाला विचारलं. ए बाई, तू त्यांना जी नावं दिलीस ना ती खूप कमी आहेत. मी आता फोन ठेवते. हे ध्यान इथून गेलं की बोलू. प्रियाने घाईतच बोलून फोन ठेवून दिला. ध्यान? उसको सिर्फ मैं बोल सकती. चल तू मेरी फ्रेंड, तू भी बोल सकती. स्वतःशीच बडबड करत ती हळूहळू तयार व्हायला गेली. मीटिंग चालू झाली तसं तन्वीसुद्धा व्हिडिओ कॉलने जॉईन झाली. नवरा बायको किंवा त्यांची इतर मस्ती बाजूला ठेवून दोघेही अगदी प्रोफेशनल वागत होते. प्रेझेंटेशन उत्तम झालं. त्यानंतर तन्वी व्हिडिओ कॉलमधून तर आदित्य ऑफिसमधून प्रेझेंटेशनमधले काही मुद्दे डिस्कस करत होते. आदित्य त्यांना रिसीव्ह करायला आणि सोडायला स्वतः गेला होता. मीटिंग सक्सेसफुल झाली होती.
तरी काही मुद्दे आदित्यच्या डोक्यात होते जे मिस्टर मॅन्युअलच्या किंवा इतर स्टाफसमोर सांगणं त्याला योग्य वाटलं नव्हतं. म्हणून मिस्टर मॅन्युअल गेल्यानंतर त्याने ते तन्वीसोबत डिस्कस केले. त्या दोघांच्या चालू असलेल्या मीटिंगमध्ये सुरुवातीला प्रियासुद्धा होती, पण काही वेळाने त्या दोघांची परमिशन घेऊन ती दुसरं काम करायला निघून गेली. कामाचं डिस्कशन संपल्यानंतरसुद्धा बराच वेळ ते दोघेसुद्धा एकमेकांना फक्त बघत बसले होते. बोलत कोणीच नव्हतं. त्यांना एकमेकांशी शांतपणे बोलणं जमणारही नव्हतं. मुद्दाम फोन लावून चौकशी करणं आणि एकमेकांशी तासनतास बोलत बसणं दोघांच्या स्वभावाच्या विरुद्ध होतं, जे ते दोघेही करणार नव्हते. आता ही मिळालेली संधी दोघांना घालवायची नव्हती. आदित्य तिकडे नसला तरी त्यांचं अगदी बारीक लक्ष तिच्यावर होतं. अक्षय आणि पिहूकडून स्वतःचं इतकं डोकं त्याने दुखवून घेतलं होतं ते उगाच घेतलं नव्हतं. शेवटी तो एक उत्तम बिझनेसमॅन होताच. प्रत्येक गोष्टीत स्वतःचा फायदा कसा घ्यायचा हे त्याला माहीत होतं. त्यांची बडबड ऐकतच ती काय खाते आणि किती मस्ती करते हे त्याला कळत होतं. अगदी काल कांदा भजीला नाही बोलत होते म्हणून त्यासाठी घातलेल्या गोंधळाचा व्हिडिओसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचला होता, ज्याची भनकसुद्धा तन्वीला नव्हती. जर ते तन्वीला समजलं असतं तर पिहू आणि अक्षय दोघांचं काही खरं नव्हतं. ती घरात नाही म्हणून आदित्य शक्यतो घरी जाणं टाळत होता. हे अनुष्काकडून तन्वीला समजल्यावर तिनेही समर्थला सांगून त्याला जबरदस्ती घरी जायला लावलं होतं. न बोलता घेत असलेली काळजी एकमेकांना कळत होती, पण मान्य ते दोघेही करणार नव्हते. आताही ते फक्त एकमेकांना बघत होते, बोलत काहीच नव्हते. जणू काही जर ते काही बोलले तर त्यांना कोणती शिक्षा मिळणार होती. 2-3 दिवसच झालेले त्यांनी एकमेकांना बघितलं नव्हतं, पण महिनोमहिने एकमेकांना बघितलं नाही असं एकमेकांना नजरेत साठवून घेत होते. तन्वीचे डोळे पाणावले तसं तिने फोन कट केला. कॉल कट झाल्यानंतरसुद्धा आदित्य काही वेळ तिकडे एकटाच बसलेला होता. आदित्य गेले का? प्रियाचा तन्वीला फोन आला तेव्हा तिने विचारलं. हो आत्ताच, म्हणून तर मोकळा श्वास घेते मी, नाहीतर इतका वेळ तर श्वास घेत होती की नाही ते सुद्धा माहीत नाही. मोठा उसासा टाकत प्रिया रिलॅक्स बसत बोललेलं तन्वीला जाणवलं. तसं ती मोठ्याने हसू लागली. प्रिया जरासं ताणात ती लाडात बोलली. तू इतकं गोड बोललीस की भीती वाटते. सावरून बसत प्रिया बोलली. मी काही बोलत नाही, फक्त इतकं सांगायचं होतं की समर्थ आणि आदित्य कामाच्या बाबतीत अगदी सेम आहेत. तन्वी हसत सांगू लागली. तू मुझे बर्बाद करने में क्यों लगी है? काहीसं चिडत ती बोलली. तन्वी हसतच होती. आदित्य माझ्या चेअरवर का नाही बसले? त्यांना बसायला सांगायचं ना? एकदम सिरियस होत ती बोलली. सांगितलं, पण जिजू बोलले ती जागा तन्वीची आहे आणि तिचीच असेल. मी इथे फक्त गेस्ट आहे. स्वतःला गेस्ट बोलून सोफ्यावरच बसले. इतकंच नाही तर अचानक त्यांना काय झालं माहीत नाही, पण आधी ते प्रेझेंटेशन कॅबिनमध्ये घ्यायला सांगत होते. नंतर अचानक कॉन्फरन्स रूममध्ये सांगितलं. प्रिया सांगत होती आणि ते तन्वीच्या मनात त्याची इज्जत वाढत होती. आदित्यचा कामातील अनुभव आणि त्याचं काम तन्वीपेक्षा जास्त होतं. तो तिच्या चेअरवर बसला असता तरी काही वावगं नव्हतं. त्याचा अनुभव होताच, त्याचबरोबर तो तन्वीचा नवरासुद्धा होता. त्याने तिला आणि तिच्या कामाला दिलेली इज्जत तिच्या मनाला स्पर्श करून गेली. स्त्रियांना कमी लेखणारे तिने पाहिले होते. फॅमिलीसाठी काम सोडून घरी बसलेल्या स्त्रिया, घर आणि काम सांभाळणाऱ्या स्त्रिया तिने पाहिल्या होत्या. तिला याच गोष्टीचा तर राग होता की नेहमी स्त्रियांनीच का ॲडजस्ट करायचं, नेहमी कमीपणा स्त्रियांनीच का घ्यायचा. पण आज तिच्या एका फोनवर आदित्यने तिच्यासाठी काढलेला वेळ आणि तिच्या खुर्चीवर न बसता तिचा वाढवलेला मान तिला सुखावून गेलेला. त्यात तो तिने चालू केलेल्या NGOमध्येही तो तिची मदत करत होताच. असाच तर जोडीदार तिला हवा होता.
जो मिळणं शक्य नाही हे तिने मनोमन ठाम केलेलं. पण तसाच व्यक्ती तिच्यासमोर होता आणि तो तिचा नवरा होता. ती आता त्याला खूप मिस करत होती. प्रेझेंटेशन कॉन्फरन्स रूममध्येच असणार होतं ना? काही न कळल्याने तन्वीने थोडं गोंधळून विचारलं. अगं, जिजूंनी जेनी आणि अमयला आधी एकदा प्रेझेंटेशन दाखवायला सांगितलं होतं. ते सुद्धा त्यांनी कॉन्फरन्स रूममध्येच सांगितलं, प्रियाने सांगितलं. ते तो व्हिजिटर चेअरवर बसला असेल, ते कोणाला दाखवायचं नसेल म्हणून. तन्वीने तिच्या अकलेचे घोडे चालवलेच. प्रियाने तन्वीला ऑफिसमध्ये काय काय झालं ते सर्व डिटेल्समध्ये सांगितलं. थोडा वेळ बोलून तिने कॉल कट केला. प्रियासोबत बोलून झाल्यावर तन्वीने तिचं काम चालू केलं. तेव्हाही तिला त्याचीच आठवण येत होती. मिस्टर मॅन्युअलसोबत झालेल्या मीटिंगनंतर आदित्य आणि तिची मीटिंग झालेली, तेव्हा त्याला काही खटकत असलेलं पॉईंट्स त्याने बोलून दाखवलेले. त्यावर तिने त्याला तिचं मत सांगितलेलं. काही पॉईंट्स तिला पटवून सांगत तर काही पॉईंट्स ती त्याला पटवून देत. अगदी एकमेकांना विरोध करून देखील एकमेकांच्या पॉईंट्सचा आदर करत त्याने तिला काम समजावून सांगितलेलं. तन्वीच्याने आज कसलंच काम होत नव्हतं. ती प्रत्येक गोष्टीत त्याला मिस करत होती. पण त्याला फोन लावून भेटायला ये असं तिने एकदाही सांगितलं नव्हतं आणि ती ते सांगणार देखील नव्हती. अरे आदित्यराव, तुम्ही? संध्याकाळच्या वेळात त्याला घरी असं अचानक बघून मॉमच्या तोंडून सहज निघालं. ते या बाजूला आलेलो तर म्हटलं दिला भेटून जावं. दात काढतच त्याचं वाक्य पिहूने पूर्ण केलेलं. गालात आलेलं हसू लपवत मॉम पिहूला डोळे दाखवत होत्या. अरे या ना, बसा. मॉमच्या सांगण्यावर तो तिकडे बसून इकडे तिकडे बघत होता. तन्वीच्या डोळ्यात आलेलं पाणी बघून त्यालाही तिकडे काही करमत नव्हतं. कसं बसं लाईनअप असलेली मीटिंग संपवून तो इकडे तिला भेटायला आला होता. चहा घ्याल की कॉफी? मॉमच्या प्रश्नावर त्याचं लक्षच नव्हतं. सध्या तर त्यांना फक्त तिला भेटायचं आहे. काय जिजू? त्याच्या बाजूला बसत खांद्याला धक्का देत पिहू चिडवत होती. त्याने कसानुसा हसून तिच्याकडे बघितलं. पटकन तनूला भेटतो आणि निघतो हे चिडवणं नाही झेपायचं. त्याच्या मनातच विचार चालू असतो. काही नको, मला लगेच निघायचं आहे. पिहूच्या धक्क्याने भानावर आलेला तो म्हणाला. पटकन कॉफी आणि सँडविच आणते, मॉम किचनमध्ये जात बोलल्या. मॉम येईपर्यंत तो हॉलमध्येच बसत होता. त्याला तिला भेटायला जायचं होतं, पण पिहूची बडबड चालूच होती, त्यामुळे त्याला कुठेही जाता येत नव्हतं. खाऊन झालं तसं तो तन्वीला भेटायला तिच्या रूममध्ये गेला. सध्या तिच्या पायाला लागला असल्याने ती दरवाजा लॉक करत नव्हती. त्याने हळूच दरवाजा उघडून बघितला तर तीही उशीला घट्ट मिठी मारून झोपली होती. बाजूलाच लॅपटॉप ऑन होता, ज्यावर आदित्य आणि तिचे स्वित्झर्लंडचे फोटो स्लाईड होत होते. ते फोटो बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तनू? तिच्या बाजूला बसत त्याने तिला आवाज दिला. आदित्य, झोपू द्यात ना. झोपाळलेल्या आवाजातच तिने त्याला सांगितले आणि त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली सुद्धा. तिने झोपेतही त्याचा आवाज ओळखला हे त्याला सुखावून जाणार होतं. पण आता शांतीने तिला झोपून तो नक्कीच देणार नव्हता. त्याने मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणं लावलं आणि तिच्या कानाजवळ फोन पकडला. गाणं ऐकून ती झोपेतच त्याच्या मांडीवर डोकं ठेवून नाचत होती. तिला असं बघून त्याने डोक्याला हात मारला होता. तिचं डान्स वेड त्याने पाहिलं होतं. डान्सची स्पीड बघता आता ती उठून नाचेल असंच त्याला वाटत होतं. तसं त्याने तिला पकडून मोबाईलवर लावलेलं गाणं बंद केलं. अजूनही आदित्य तिकडे आल्याचं तिच्या लक्षात आलं नव्हतं. ती तसंच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून परत झोपली. तन्वी? क्लचमधून बाहेर आलेले तिचे केस कानामागे टाकत त्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यावर काहीच उपयोग झाला नाही. एक कुंभकर्ण, उठ आता, नाही तर पाण्यात नेऊन तुला आपटेन, तो तिच्या कानाजवळ ओरडत बोलला.
त्याच्या इतक्या मोठ्या आवाजाने तिची झोप खाडकन उडाली. आदित्य तू, आय मीन तुम्ही? त्याला बघून ती शॉक झालेली. मगाशी त्याने दिलेला आवाज तिचं स्वप्न भासत होतं. हो मीच. तो तिला बघून मान हलवत होता. तिला तर कसं रिॲक्ट व्हावं ते कळतच नव्हतं. ती त्याला आज खूप मिस करत होती आणि तो अचानक आल्याने ती आता हवेत होती. आदित्य तुम्ही? तिने जवळजवळ त्याच्यावर झडप घालावी तशी त्याला मिठी मारली होती. अगं हो. गालात हसतच त्यानेही तिला आपल्या मिठीत सामावून घेतलं. आय मिस्ड यू. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं. आय मिस्ड यू टू. तो डोक्यावर थोपटतच तिला शांत करत होता. तुम्ही इथे असं अचानक? ती इतकी खुश होती की आज अजिबात न भांडता ती त्याच्याशी बोलत होती. आलो एका माकडींला भेटायला, त्याने हसतच सांगितलं. तिने परत त्याला मिठी मारली. मला यायचं आहे आपल्याकडे, ती त्याच्याकडे अपेक्षेने बघत बोलली. डोळ्यात पाणी होतंच. ओय सुरपणखा, इतकं रडलीस तर अजिबात घेऊन जाणार नाही, त्याने तिचे डोळे पुसत सांगितलं. माझी मी जाईन कोरीला. लटक्या रागात ती त्याच्याकडे बघत होती. आत्ता बरं वाटलं, त्याने मिश्किल बघत सांगितलं. तिने तोंड वाकडं करून त्याला दाखवलं. 2 दिवसात फ्रॅक्चर निघेल, मग बघू. त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले. मला त्याच दिवशी न्यायला यायचं, तिने त्याच्याकडे रागत बघत सांगितलं. मी उद्या 1 महिन्यासाठी बाहेर जातोय, त्याने तिच्याकडे एकटक बघत सांगितलं.